नमस्कार, अस्मिताज किचनमध्ये आपलं स्वागत आहे. तर आज आपण इथे बनवणार आहोत तिळगुळाच्या करंज्या. तर त्यासाठी आपल्याला आधी लागणार आहे रवा. तर इथे मी 1 वाटी रवा घेतलेला आहे आणि त्याच वाटीने आणखी अर्धी वाटी रवा म्हणजे 1.5 वाटी रवा घेतलेला आहे. रवा आपण याच्यासाठी घेत आहे करंजीची कोटिंग करायला. तर हे आपण याच्यामध्ये आता तेलाचं मोहन घालून छान चुरून घेऊ. तर या रव्यामध्ये हे तेलाचं मोहन टाकून आपण त्याला छान चुरून घेऊ. ते मी 2 चम्मच तेल गरम केलेलं आहे, ते आपण याच्यामध्ये टाकून घेऊ. त्याला छान मिक्स करून घेऊ. पूर्ण रवा याच्यामध्ये मिक्स झाला पाहिजे. बघा, इथे आपला रवा छान मिक्स झालेला आहे. आता आपण पाणी टाकून चुरून घेऊ. पाणी थोडं थोडं टाकून हे मिश्रण चुरून घ्यायचं. जसं जसं पाणी लागेल तसं पाणी घ्यायचं. तर बघा, हा डो आपला तयार झालेला आहे. तर हे आपण 15 मिनिट असेच राहू देऊ, नंतर तो नरम होऊन जातो मग. तर हे बघा, हे करंजीचं सारण मी तयार करून घेतलेलं आहे. याच्यासाठी मी आधी तीळ भाजून घेतली, ती छान मिक्सरमधून बारीक करून घेतली. नंतर त्यामध्ये गूळ टाकून एक वेळ आणखी मिक्सरमधून काढून घेतलं. तर हे असं सारण त्याचं तयार झालेलं आहे. हे आपण करंजीमध्ये भरणार आहोत. हा डो नरम करून घेतलेला आहे. एक वेळ पुन्हा त्याला चुरून त्यासाठी थोडासा मैदा घेतलेला आहे. छोटासा उंडा घेतलेला आहे आपण करंजी करण्यासाठी. ती जी पाती आहे ती गोल आपण लाटून घेऊ. करंज्या आपण बिन साशाच्या करत आहोत, हातावरच्या करंज्या आहेत. या प्रकारे समोस्याच्या आकाराच्या आपल्या करंज्या तयार झालेल्या आहेत. तर हे मधातून जे गोल आपण पाती लाटलेली आहे, मधातून त्याला कट करून त्याच्यामध्ये आपण साईडच्या कॉर्नरनं पाणी लावून घ्यायचं आणि त्याला समोशाचा आकार द्यायचा. साईडच्या कडा पॅक करून घ्यायच्या या प्रकारे. तर त्याला समोशाचा आकार येईल. त्याच्यामध्ये आता आपण सारण भरू. सारण चांगलं आतमध्ये दाबून पॅक करून घ्यायचं. त्यामध्ये जेवढं सारण बसेल तेवढं भरून घ्यायचं. आणि कडेने त्याच्यात थोडंसं पाणी लावून ते कडा पॅक करून घ्यायच्या. बघा, समोशाच्या आकाराच्या करंज्या आपल्या तयार झालेल्या आहेत. करंज्या आपण याच प्रकाराने करून घेऊ.
तुम्हाला साच्यावरच्या करावं वाटत असेल तर तुम्ही साच्यावरच्या पण करू शकता. ही पद्धत एकदम सोपी आहे आणि या करंज्या लवकर होतात. तर तुम्ही कोणत्याही प्रकारच्या करू शकता. कडा व्यवस्थित बंद करा, म्हणजे तळताना त्या मग फाटणार नाहीत. या प्रकारे करंज्या करून घेऊ आणि त्याला झाकून ठेवायच्या. करंज्या तळण्यासाठी इथे मी गॅसवर कढई ठेवलेली आहे. आता त्यामध्ये आपण तेल घालून घेऊ. तेल मी तळण्यासाठी घेतलेलं आहे. तेल आपण कमी गॅसच्या फ्लेमवरच गरम होऊ द्यायचं. तर आपलं तेल इथे गरम झालं. आपण यामध्ये करंज्या तळून घेऊ. आता आपण करंज्या तळून घेऊ. बघा किती छान फुगत आहे आपल्या करंज्या. टाकू. तर बघा आपल्या करंज्या किती छान फुगत आहे. एकदम समोसासारखा त्याचा आकार आहे. याप्रमाणे आपण आता सगळ्या करंज्या तळून घेऊ. तर बघा फ्रेंड्स, आपल्या करंज्या रेडी झालेल्या आहे आणि पांढऱ्या शुभ्र झालेल्या आहे करंज्या. ही बघा अशी टम फुगलेली करंजी आहे, एकदम समोसाच्या आकाराची. तर बघा मित्रांनो, एवढ्या छान आपल्या करंज्या झालेल्या आहे आणि एकदा तुम्ही नक्की करून बघा आणि आवडल्यास नक्की शेअर करा, कमेंट्स करा कशा झाल्या तुमच्या करंज्या. तर बघा आपली करंजी खूप ठस्स भरलेली आहे आतमधून आणि खायला पण तेवढीच छान लागेल. तर एक वेळ तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि तुमच्या करंज्या कशा झाल्या ते पण सांगा.
या करंज्या आपण हिवाळ्यातच जास्त खातो, कारण हिवाळ्यामध्ये सगळे गरम गरम पदार्थ आपण खातो. कारण त्यावेळेस हिवाळ्यात थंडी जास्त असते, त्यामुळे आपल्याला ते गरम पदार्थ सगळे पचून जातात. त्याच्यामुळं करंज्या, शेंगदाण्याच्या तिळाच्या पोळ्या असे पदार्थ आपल्याकडे हिवाळ्यात जास्त खातात.